मित्र, इथं माझ्या मागे जो फलक लावलेला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वप्न बघा आणि स्वप्न जगा. आता या बाबतीमध्ये त्यांनी मला का बोलवलं मला माहीत नाही. याचं साधं कारण असं की मी काय स्वप्न बघितलं म्हणजे 1970 साली मी MBBS झालो. म्हणजे मी MBBS होऊन आता 42 वर्ष होतील. साधारणपणे MBBS झाल्यानंतर माणूस स्वप्न काय बघतो, जमेल तितक्या लवकर गाडी घ्यावी, गाडी घेऊन झाल्यानंतर शक्य असेल तर बंगला बांधावा, त्याच्यानंतर मोठी हॉस्पिटल बांधता आलं तर अधिक चांगलं, पुढं वगैरे वगैरे वगैरे. तर आता माझं आजच्या परिभाषेमध्ये बोलायचं तर दळभद्री स्वप्न असं होतं की आपण लवकरात लवकर प्रॅक्टिस बंद करायची आणि चळवळीचा फुल टायमर व्हायचा. त्याच्यामुळे साधारण 12 वर्ष मी 2 दवाखाने चालवले, 12 वर्ष मी माझं हॉस्पिटल चालवलं. आजही डॉक्टरीचे व्यवसाय चांगले चालतात, त्यामुळे 40 वर्षापूर्वी तर काहीच अडचण नव्हती. मग मला कंटाळा आला व्यवसाय करायचा, पैसे मिळवायचा, आणि मी असं ठरवलं होतं की हे काय आपण आयुष्यभर करणार नाही. त्यामुळे माझ्या बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे मी 82 साली माझा दवाखाना आणि हॉस्पिटल बंद केलं. त्याच्यानंतर गेल्या 30 वर्षामध्ये माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतःसाठी एकही पैसा मिळवलेला नाही. मी 30 वर्ष चळवळीतला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जगतो. त्यामुळे अशा माणसाचं स्वप्न जगणं म्हणजे खरं तर स्वप्न बघणं हे आजच्या दिवसामध्ये थोडं अवघड आहे, किंबहुना अव्यवहारी आहे. बरं, एवढ्यानेच भागत नाही. त्यांनी मला जे काही ईमेल पाठवलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही यावं, विद्यार्थ्यांशी बोलावं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल वगैरे वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांना काय मिळेल ती मिळायची ती तुम्हाला मिळेल, पण पहिली प्रेरणाच्या ऐवजी झटका संयोजकांना बसला. कारण त्यांना असे फोन यायला लागले की दाभोळकरांचं भाषण रद्द करा, कारण दाभोळकर हे अत्यंत घातक वक्ते आहेत आणि ते अमुक अमुक आणि तमुक तमुक बोलतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं तुम्ही भाषण होऊ देऊ नका. त्याच्यामुळे मी जी काही प्रेरणा देणार ती नक्कीच अशी असली पाहिजे की जी अजून काही जणांच्या समाजातल्या हितसंबंधांना थेट विरोध करते. एका अर्थाने मला असं वाटतं की हा प्रेरणेचा विजय आहे. म्हणजे मला असं आठवतं की ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झालेली नव्हती त्यावेळेला मला दांडगी हाऊस असल्यामुळे मीच भाषणं द्यायचो. 3 दिवसाची माझीच व्याख्यानमाला लागायची. साधारणपणे 1.5 तासाच्या भाषणानंतर मी इंटरव्हल घ्यायचो. असे रोज 3 तास अशी मी 3 दिवस व्याख्यानं द्यायचो. भरपूर गर्दी असायची. कराडला माझं एक व्याख्यान होतं. हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या खुर्चीमध्ये म्हणजे पहिल्या रांगेतल्या खुर्चीवर एक म्हातारा माणूस बसलेला. 3ही दिवस जोरजोरात टाळ्या वाजवून तो मला प्रतिसाद द्यायचा. 3ऱ्या दिवशी माझं व्याख्यान संपलं आणि संपल्यानंतर ज्यावेळी मी परत निघालो त्यावेळी तो मोठ्या आस्थेने माझ्याकडे आला आणि तो असं म्हणाला की मुला तुला एक सांगू का. तर मी म्हटलं सांगा. मग त्याने प्रेमाने माझा हात हातामध्ये घेतला आणि तो म्हणला पण तू ऐकशील का. मी म्हटलं अहो तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, तुम्ही सांगा तर खरं. प्रेमाने हातामध्ये घेतलेला हात प्रेमाने दाबत तो मला असं म्हणाला तू जे काम करतोयस ना ते शक्य तितक्या लवकर बंद कर. तर मी म्हटलं का. तुम्ही तर पहिल्या रांगेत बसून 3 दिवस मला टाळ्या वाजवत होता. ते म्हणले बरोबर आहे, पण तू जे गेले 3 दिवस सांगतोयस ना ते मी
आयुष्यात 30 वर्ष सांगितलं, घरच्यांना पटलं नाही, दारच्यांना पटलं नाही, सगळीकडे मी वाईटपणाचा धनी ठरलो. तर तुला नसता धंदा करायला कोणी सांगितलंय स्वतःचं चांगलं प्रॅक्टिस बंद करून? तो काही माणूस मला खरंच सांगतो गेल्या 27 वर्षात परत भेटला नाही. पण जर तो भेटला चुकून तर मी त्याला असं सांगू शकेन की बाबा दाभोलकरांनी काही केलं ते केलं, पण निदान दाभोलकरांना पुढच्या पिढीला स्वप्न दाखवायला बोलवावंसं वाटलं, एवढं देखील क्रेडिट काही कमी नाही ना. आता म्हणजे मी तुमच्याशी काय बोलणार आहे? मी तुम्हाला, त्यांनी मला 1 ते सव्वा तास वेळ दिलाय. साधारणपणे 10 मिनिटं कार्यक्रम उशिरा झाला सुरू, त्यामुळे मी 1 तास बोलीन, सव्वा तास बोलणार नाही. माझी बोलण्यात काही अडचण नाही. 7:30ला माझ्या कल्पनेप्रमाणे पुढचे वक्ते येणार आहेत आणि त्यांना ऐकायला तुमच्याप्रमाणे मी उत्सुक आहे. तेव्हा मी काय विचार करतो किंवा विचार पेरू इच्छितो आणि त्याला अनुषंगून काय आचार करतो, हे वेळेच्या उपलब्धतेमध्ये शक्य होईल तसं मी तुमच्याशी बोलणार आहे. आमच्या विचाराची जी चतुसूत्री आहे ती चतुसूत्री काय आहे? नंबर 1, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं. नंबर 2, दिशाभूल आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. नंबर 3, धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं. आणि नंबर 4, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. आता हे जर मी तुम्हाला या पद्धतीने सांगत राहिलो तर मग कदाचित मी प्राध्यापकाचं भाषण दिलं असं होईल, चळवळीतला कार्यकर्ता बोललो असं होणार नाही. त्यामुळे यातल्या प्रत्येक गोष्टीशी जो चळवळीचा संबंध आहे त्याच्यासह मी तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिली चतुसूत्री सांगितली, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं. म्हणजे काय? मी तुम्हाला सांगतो की आता आपल्याला सगळ्यांना, हा पंखा चालू करू नको ना राजा, हा तिकडचा कर. आपल्या सगळ्यांना माहित आहे सत्यसाईबाबा आता वारले, पण त्याची स्पेशालिटी काय होती? तुम्ही त्यांना भेटायला गेला तर ते हवेत ना असा मोकाळ, नको पंखा इथला चालू करूच बेटा. तुम्ही त्यांना भेटायला गेला तर ते हवेत ना असा मोकळा फिरवायचे आणि तुमच्या हातावर अंगारा ठेवायचे. तुम्ही त्यांना भेटायला गेला तर हवेतनं मोकळा हात फिरवून तुमच्या हातावर सोन्या चांदीची अंगठी ठेवायचे आणि भेटायला आलेल्या माणसांना हवेतनं मोकळा हात फिरवून सोन्याचं लॉकेट आणि रत्नाचा हार देखील त्यांनी दिल्याच्या कहाण्या मौजूद आहेत. लक्षात एवढंच ठेवायचं की तुमच्या माझ्यासारखा चिल्लर माणूस जर भेटायला गेला तर ते हवेतनं हात फिरवून त्याला अंगारा द्यायचे. कुणी आमदार खासदार भेटायला गेला तर हवेतनं हात फिरवून त्याला सोन्या चांदीची अंगठी द्यायचे. कुणी राष्ट्रपती पंतप्रधान बडा भांडवलदार भेटायला गेला तर हवेतनं मोकळा हात फिरवून त्याला सोन्याचं लॉकेट द्यायचे. कारण बाबा देखील भक्ताला त्याच्या लायकीप्रमाणेच देत असतो. त्यामुळे आपली लायकी काय? तर बाबाच्या हातनं आलं म्हणून राखेला अंगारा म्हणायचं आणि ते असं म्हणायचे की माय मिरॅकल इज माय व्हिजिटिंग कार्ड. माझे चमत्कार करण्याची शक्ती ही त्या जगन्नियंत्याने मला दिलेली व्हिजिटिंग कार्ड आहे की तुम्हा आज्ञापामरांना कळावं की तुमच्या उद्धारासाठी आलेला माणूस तुम्हीच. ते येणार होते लातूरला. आम्ही सगळे त्याच्या विरुद्ध भाषण करत होतो, आम्ही त्याच्या विरोधी चळवळ करत होतो, आम्ही चमत्कारांना आव्हान देत होतो. आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांचे परमभक्त होते. सत्यसाईबाबा लातूरला येण्याच्या आधी 48 तास लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून आत ठेवलेलं होतं की ही माणसं डोक्याला ताप देणार. मग विधानसभेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी खरं तर श्रद्धांजलीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हजर राहावी अशी कल्पना असते, पण त्यावेळी मुख्यमंत्री सत्यसाईबाबांच्या कार्यक्रमाला गेले. सत्यसाईबाबांनी भाषण सुरू केलं. भाषण सुरू करताना आपला मोकळा हात असा दाखवला. मोकळा हात मधीच 5 मिनिटांनी भाषण थांबवलं, हवेतनं असा मोकळा हात फिरवला
सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्र्यांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांना दिली. आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे. पुन्हा भाषण सुरू केलं. पुन्हा 20 मिनिटांनी मध्येच भाषण थांबवलं. मोकळा हात हवेतनं फिरवला. दुसरी सोन्याची साखळी काढली आणि ती विलासराव देशमुखांना दिली. शेवटपर्यंत ती विलासराव देशमुखांच्या गळ्यात होती. आणि अगदी भाषण थांबवता थांबवता खालना असा हात फिरवला, अंगारा काढला आणि जमलेल्या बाया बापड्यांना वाटला. म्हणजे जे आम्ही सांगत होतो ते याच देही याच डोळा लोकांना बघायला मिळालं. मुद्दा आहे माझ्या विवेचनाचा तो पुढचा आहे. ही गोष्ट माझ्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकामध्ये मी लिहिली. एके दिवशी मला महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक सचिव पटेल त्यांचं नाव, त्यांचं असं पत्र आलं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कळवण्यास आनंद होतो की तुमच्या लढे अंधश्रद्धेच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते घेण्यासाठी तुम्ही औरंगाबादला 25 नोव्हेंबरला यावं. आता मी जावं काय? मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं ते तिथं जर माझं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये आहे. ऐसे कैसे झाले भोंदू या नावाचं ते पुस्तक आहे. मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पुस्तकातला बाकीचा भाग सोडा. मी त्यांना लिहिलेल्या पत्रातलं एक वाक्य असं होतं, तिखट होतं थोडं, भारतीय संविधानाशी विसंगत वर्तन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हातून मी माझा पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही. आता मी एवढा बेजबाबदार कार्यकर्ता नाही की कुणी जर आपलं कौतुक करत असेल तर जा, मला नाही तुझ्याकडनं कौतुक करून घ्यायचं एवढं म्हणण्यात उद्धट माणूस मी नाही. भारतीय संविधान राबवण्याची जबाबदारी ज्या मुख्यमंत्र्यांच्यावर आहे त्या मुख्यमंत्र्यांना जाहीर तुम्ही संविधानाशी विसंगत वर्तन करता असं म्हणण्या एवढा बेजबाबदार कार्यकर्ता मी नाही. तरी देखील मी ते लिहिलं. मी का लिहिलं? कारण जे कुणी आपण हे सगळेच या देशाच्या संविधानाच्या आधारे चालतो, त्या देशाच्या संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याचा समावेश केलेला आहे. आणि त्यातलं एक महत्वाचं कर्तव्य आहे, इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. प्रत्येक भारतीय नागरिकाचं एक घटनादत्त कर्तव्य आहे की त्यांनी सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, स्पिरिट ऑफ रिफॉर्म म्हणजे शोधक बुद्धी किंवा धर्मचिकित्सा, आणि ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला आधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी चतुसूत्री सांगितली ही नरेंद्र दाभोलकरांच्या डोक्यातनं आलेली चतुसूत्री नाही, ही भारतीय घटनेने नागरिकाला घालून दिलेल्या कर्तव्यातनं साकार झालेली चतुसूत्री आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपण जरा विचार करा, या देशामध्ये अनेक धर्म आहेत. काही 1500 वर्ष आहेत, काही 2000 वर्ष आहेत, काही 2500 वर्ष आहेत, काही 5500 वर्ष आहेत. पण या देशाच्या घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट रिलिजिओसिटी अँड स्पिरिच्युअलिटी. जो वैज्ञानिक दृष्टिकोन आत्ता 50-100 वर्षापूर्वी आला त्याचं कर्तव्य म्हणून पालन करा असं घटनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार याचं नातं प्रकाश आणि अंधाराचं असतं. या हॉलमध्ये प्रकाश आहे असं वाक्य उच्चारल्यानंतर या हॉलमध्ये अंधार नाही असं म्हणावं लागत नाही, आणि या हॉलमध्ये अंधार आहे असं वाक्य उच्चारल्यानंतर या हॉलमध्ये प्रकाश नाही असं म्हणावं लागत नाही. अंधार असतो याचाच अर्थ प्रकाश नसतो, प्रकाश असतो याचाच अर्थ अंधार नसतो. घटनेमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर चमत्कार असूच शकत नाही आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आणि जर मुख्यमंत्र्यांना चमत्कार खरा वाटत असेल तर ते घटनेशी विसंगत वर्तन करतात असा त्याचा अर्थ होतो. पण हे इथंच थांबत नाही. आता तुम्ही सगळे काहीतरी तिथं लिहिले 14 ते 24 वयोगटातली मुलं,
म्हणजे बरोबर 1986 साली देशाचं नवं शैक्षणिक धोरण आलं. त्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जे गाभा घटक आहेत, त्या गाभा घटकातला महत्वाचा गाभा घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर असताना त्यांनी मूल्य शिक्षण सुरू केलं. त्या मूल्य शिक्षणामधलं महत्वाचं मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि तुम्ही सगळेजण विज्ञान युगात जगणारे आहात. तुम्ही सकाळी हातामध्ये जर मोबाईल असेल तर जगातल्या कोणाशीही बोलता, टीव्हीच्या समोर बसला तर जगातली कुठलीही गोष्ट बघता, तुम्हाला संगणक चालवता येत असेल आणि इंटरनेटचा ऍक्सेस असेल तर जगातलं माहितीचं महाजाल तुम्हाला उपलब्ध असतं. आता एवढं बोलून झाल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या महाविद्यालयात ज्यावेळी बोलतो आणि एक प्रश्न विचारतो, तो तुम्हालाही विचारतो, तुमच्यापैकी कुणालाही उत्तर येत असेल तर त्यांनी जागेवरनं उठून उभं राहून द्यायला हरकत नाही. मी 10 सेकंद थांबीन. मी जो प्रश्न विचारतो आता तुम्हाला समजा, एरवी महाविद्यालयात बोलताना विचारतो. हे बघा, घटनेमध्ये कर्तव्य म्हणून सांगितलेला नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर 1, शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये महत्वाचा गाभा घटक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर 2, मूल्य शिक्षणामध्ये अंतर्भाव केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर 3, आणि तुम्ही ज्या विज्ञान युगात हरघडी जगता त्याचा तत्वज्ञानात्मक पाया असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नंबर 4. माझा साधा शब्द असा, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे मला एका शब्दात कोण सांगेल? जसं 3री आणि 4थी मध्ये समानार्थी शब्द लिहा म्हणून शाळेमध्ये प्रश्न असायचे ना. मग सूर्य मग तुम्ही लिहायचा रवी, चंद्र मग तुम्ही लिहायचा शशी, पाणी मग तुम्ही लिहायचा जल. मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जर स्वप्न बघायचे असतील तर माझ्या मताने जे पायाभूत तत्वज्ञान आहे, आणि माझ्या मताने नाही, भारतीय संविधानाच्या मताने, शिक्षण धोरणाच्या मतीनं ते जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर मला जरा कोण सांगेल? फक्त आपापसात बोलू नका, शेजाऱ्याशीही बोलू नका, माहीत असेल तर उभं राहा आणि सांगा. अनिसाचा कोणी कार्यकर्ता असेल तर ते सोडून. माझा साधा प्रश्न असा, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे? हा बोल. नाही. आणि मुळात आपल्याला एका शब्दात सांगायचं आहे, पण हे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, पण त्यांनी प्रयत्न केला. इट्स गुड. हा बोल. ती होती, कुठलीही गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध होती. गाभा काय सुरू होतो वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्याला आपण असं म्हणतो जिज्ञासा, म्हणजे क्युरिओसिटी. जिज्ञासा, चिकित्सा, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग हे सगळे प्रक्रिया आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाची. मी गाभा विचारतोय. सत्य शोधण्याचा सगळ्यात चांगला मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? बुद्धीला काय पटेल आज तर भोळ आहे या देशात. नाही, चमत्कार नाहीये, वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध होतं. लास्ट 5 seconds टू गो. ते फळ आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं. बरोबर आहे, आपण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव. प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे नंबर 1. ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं नंबर 2. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागचं कारण आज मला समजत नाही. कॅन्सर का होतो हे मला माहित नाही, पण समजेल त्यावेळी कसं समजेल हे मला समजतं नंबर 3. आणि यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला हा सगळ्यात खात्रीचा मार्ग आहे नंबर 4. यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बनतो. म्हणजे तुम्हाला जर यशाचा पाया नक्की करायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला असं सांगतो एका वाक्यामध्ये, हे विश्व स्वायत्त कार्यकारण भावाने अस्तित्वात आहे. हे विश्व स्वायत्त कार्यकारण भावाने अस्तित्वात आहे. कुठल्याही दुष्ट शक्तीच्या मनात आलं म्हणून माझं काही वाईट होऊ शकत नाही, आणि कुठल्याही सुष्ट शक्तीची उपासना केली म्हणून आपोआप माझं काही चांगलं होऊ शकत नाही.
त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाला कळलेला नव्हता तोपर्यंत माणूस असं मानत होता की माझ्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्या मागे दैव आहे, नशीब आहे, प्राक्तन आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे, कर्मविपाक आहे, मागच्या जन्मीचं पाप पुण्य आहे, जन्माची वेळ आहे. माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आणि माणसाला हे समजलं की माझ्या आयुष्यात जे जे काही घडतं त्याच्या मागे दैव नाही, नशीब नाही, प्रारब्ध नाही, संचित नाही. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे, ते मला समजू शकतं आणि ते मला समजू शकतं म्हणून ते मला बदलता येऊ शकतं. वैज्ञानिक दृष्टिकोन समजेपर्यंत माणूस पराधीन होता. वैज्ञानिक दृष्टिकोन समजला आणि माणूस स्वाधीन झाला. वैज्ञानिक दृष्टिकोन कळेपर्यंत माणूस परतंत्र होता. वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आणि माणूस स्वतंत्र झाला. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याचा कार्यक्रम आहे. आणि ज्याला कुणाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्यांनी स्वतःच्या जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात घ्यावी लागतात. आता हे जरी ऐकायला चांगलं असलं तरी प्रत्यक्षात काय आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला दर आठवड्याला तरी कुठला तरी एक फोन महाराष्ट्रातनं येतोच आणि फोन आल्यानंतरचा डायलॉग जवळजवळ ठराविक असतो. म्हणजे मी फोन उचलला की ते म्हणतात हा दाभोळकरांचा फोन आहे का? मी म्हणतो हो. मग ते म्हणतात तुम्हीच बोलता का? मी म्हणतो हो. मग ते म्हणतात तुम्हाला जरा वेळ आहे का, आम्हाला तुमच्याशी तपशीलवार बोलायचं आहे. मी म्हणतो मला वेळ आहे, मी हाच धंदा करतो, काय तुम्हाला बोलायचं ते बोला. हे मला आत्ता आठवायचं कारण मी मागच्या आठवड्यात सोलापूरला होतो आणि रात्री 9:30 मला फोन आला. आधीचा सगळा डायलॉग असाच झाला. तो म्हणला माझं नाव बोरसे आणि ते फोन बघितल्यानंतर मला कळलं की तो इंटरनॅशनल कॉल आहे. तो म्हणला मी आयर्लंडवरनं बोलतोय, मी MD आहे आणि मी आयर्लंडच्या हॉस्पिटलमध्ये एक मेडिसिनचा विभाग सांभाळतो. आणि म्हणला माझी बायको जी होणार आहे आता ती पुण्याची आहे, माझं लग्न ठरलेलं आहे आणि आता मी एक 10 दिवसांनी भारतात येणार आहे आणि माझं लग्न होणार आहे. तर मी म्हटलं या सगळ्या गोष्टीला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत, पण रात्री 9:30 हे मला सांगायचं काय कारण? तो म्हणला की डॉक्टर एक अडचण आहे. मी म्हटलं काय? नाही म्हणलं हे सगळं ते ठरलेलंच होतं, पण म्हणलं काय झालं 2 दिवसापूर्वी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी माझ्या होणाऱ्या पत्नीची आणि माझी दोघांचीही पत्रिका 2 ज्योतिषांना दाखवली आणि ते दोन्ही ज्योतिषी असं म्हणाले की या मुलाच्या पत्रिकेमध्ये शनी ग्रह इतका वक्री आहे, म्हणजे इतका वक्री आहे की त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यू खडाष्टक योग निर्माण होतो आणि त्यामुळे हा विवाह जर झाला तर 1 महिन्याच्या आत मुलगा किंवा मुलगी यांच्यापैकी एकाची आई गचकल्याशिवाय राहत नाही. तर काय करू? काय सांगू त्याला? काय करू? काय सांगू? करल्या का काय होईल ते होईल चल. त्याने हा प्रश्न मला विचारला नाही. तो काय म्हणला मला? तो म्हणला डॉक्टर मी तुमची पुस्तकं वाचली, तुमची भाषणं ऐकली, माझा याच्यावर विश्वास नाही, पण माझे होणारे सासरे जे प्राध्यापक आहेत ते तुम्हाला फोन करतील, तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना पटवून द्याल का? तर मी म्हटलं जरूर करीन. जर त्यांना माझ्या बोलण्यामुळे पटणार असेल आणि तुमचं लग्न लागणार असेल तर मोस्ट वेलकम. रात्री 10:30 वाजता मला त्या प्राध्यापक महोदयांचा फोन आला आणि ते म्हणले की तुम्हाला मगाशी तासापूर्वी आयर्लंडवरनं फोन आला असेल. मी म्हटलं हो. मग ते म्हणाले की डॉक्टर असं आहे की ते शनी फार वक्री आहे आणि मृत्यू खडाष्टक योग निर्माण झालेला आहे, तर काय करायचं? मी म्हटलं काय करायचं ते सांगतो नंतर, पण मला जरा सांगा की तो वक्री असलेला जो शनी आहे तो पृथ्वीपासून किती लांब आहे? तर ते त्यांना एकदम ते गडबडले. नाही म्हटले मला माहित नाही. नाही म्हटलं पण तरी अंदाजे किती लांब आहे? ते म्हणजे असेल एक 10-15 लाख किलोमीटर. मी म्हटलं तो वक्री असलेला शनी पृथ्वीपासनं फक्त 150 कोटी किलोमीटरवर आहे. हा
म्हणजे 150वर किती शून्य सांगितली तरी चटकन काढता येणार नाहीत. आणि म्हटलं तो कशाचा बंगला आहे? ते म्हणले कशाचा बंगला आहे म्हणजे काय? म्हणजे म्हटलं कशाचा बंगला आहे? हवेचा, पाण्याचा, स्फटिकाचा, धातूचा, मातीचा, कशाचा बंगला आहे? नाही म्हणले माहित नाही. म्हटलं शनी हा ग्रह जवळजवळ सगळा गॅसचा बनलेला आहे, म्हणजे त्याला त्याचं झालंय थोडं, आणि त्याच्या पदरात हे घोडं काय बांधतायत की 150 कोटी किलोमीटरवरनं पृथ्वी या ग्रहावर नजर ठेवायची. त्या पृथ्वी या ग्रहामधल्या 7 खंडापैकी आशिया खंडावर नजर ठेवायची. त्या आशिया खंडातल्या अनेक देशापैकी भारत देशावर नजर ठेवायची. त्या भारत देशातल्या 29 प्रांतापैकी महाराष्ट्र प्रांतावर नजर ठेवायची. त्या महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यापैकी पुणे जिल्ह्यावर नजर ठेवायची. त्या पुणे जिल्ह्यातल्या एका पुणे नावाच्या शहरावर नजर ठेवायची. त्यातल्या सदाशिव पेठेवर नजर ठेवायची. आणि इकडे त्या सदाशिव पेठेतल्या मुलींनी लग्न केलं रे केलं की तिकडे ऍक्शन चालू करायची. तुम्ही कशाला टाळ्या वाजवल्या? ते पुढे सांगतो. आता ते काय बोलणार बिचारे प्राध्यापक म्हणला मला, काय बोलले पण गप बसले थोडा वेळ आणि एवढेच म्हणले, मुलीचा बाप आजीजींनी मला एवढंच म्हणले, पण डॉक्टर मला सांगा कशाला उगीच रिस्क घ्यायची? कशाच्या आधारे निर्णय घेतला? स्वतःच्या जीवनातला जोडीदार निवडण्याचा सगळ्यात महत्वाचा निर्णय कुणाच्या आधारे घेतला? 150 कोटी किलोमीटरच्या शनीच्या वे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन समजला की जीवनाची सूत्र स्वतःच्या हातात येतात. आज आत्ता दुपारी IBN लोकमतला माझी अर्धा तास चर्चा होती, त्यात फलज्योतिषा विषय होता, कदाचित दाखवतील परत संध्याकाळी उद्या वगैरे बघा. अजूनही लोक हेच प्रश्न विचारतात. पण आपण पुढे जाऊ. म्हणजे लक्षात घ्या की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्व पातळीवर प्रयत्न केलेले आहेत. आम्ही स्वतःचं एक अतिशय चांगलं मासिक गेले 22 वर्ष चालवतो. चळवळीची 50 पुस्तकं आहेत. माझी 1 डझनभर पुस्तकं आहेत, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आम्ही शिक्षकांची शिबिरं घेतो आणि त्याच्यानंतर शिक्षक मुलांना शिकवतात आणि त्यांच्या परीक्षा घेतो. आम्ही मुलांच्या थेट सत्यशोधक परीक्षा घेतो. आम्ही विज्ञान बोधवाहिनी नावाची गाडी शाळेमध्ये नेतो. आम्ही मोबाईल प्लॅनेटोरियम करतो. आणि कदाचित दरवर्षी सगळ्यात जास्त लोकांच्या जाऊन भाषण देणारी संघटना आमची असेल, कारण आमच्या जवळजवळ 230 शाखा आहेत आणि दरवर्षी कमीत कमी 2000 भाषणं तरी. आणि समितीचा असा नियम आहे, माझ्या सकट कुठल्याही कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत भाषणाला बोलवल्यानंतर मानधन किती देणारा शब्द उच्चारलेला नाही. याचं कारण एवढंच आहे की आम्ही जे काम करतो आम्हाला असं वाटतं की समाज या पद्धतीने बदलला पाहिजे, म्हणून आम्ही ते काम करतो. त्याच्यामुळे हे जर आमचं काम असेल तर आम्ही केलं पाहिजे. म्हणजे हे झालं. मी तुम्हाला जी चतुसूत्री सांगितली त्यातली पहिली होती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं. दुसरी होती शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. आता तुम्हाला हे माहीत असेल की शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणारा एक कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आहे. ऐकलंय ना? किती वर्ष आहे? तुमचा काय अंदाज आहे? फक्त 18 वर्ष आहे. युती सरकारच्या काळामध्ये 7 जुलै 1995ला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्याचं विधेयक 3/4 बहुमताने मान्य झालं. त्याला झाली 18 वर्ष. आणि सध्याच्या सरकारने काँग्रेसच्या लेखी आश्वासन दिलं कायदा करण्याचं 1999 साली, त्याला झाली 14 वर्ष. 18 वर्षांनी आता माणूस वयात येतो की हो? मग आता कायदा तर यायला पाहिजे की नाही वयात? 14व्या वर्षी वनवास संपतो का नाही? मग कुठं संपलाय अजून? चालूच आहे वनवास.
साध्या शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा ज्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करतो, आज त्याला कायदा नाही. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो, ते तुमच्या मुंबईजवळच्या नाला सोपाऱ्यामध्ये घडलेलं आहे. त्या 2 वर्ष देखील पुरी झाली नाहीत. एक 12वी इंग्लिश मीडियम मध्ये पास झालेली 22 वर्षाची तरुणी, गणपतीच्या वेळेला तिच्या अंगामध्ये गणपती आला आणि गणपतीच्या संचार झालेल्या अवस्थेमध्ये तिने असं सांगितलं की जी माझी जाऊ आहे त्या जाऊच्या अंगामध्ये भूत किंवा चुडवलं शिरलेलं आहे आणि ते भूत किंवा चुडवलं सोडवण्यासाठी, काढण्यासाठी त्या जाऊच्या अंगातलं तिने तिच्या हातावर जळता कापूर ठेवला. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिचा हात भाजला. तिच्या केपसाला जाऊच्या जळता कापूर लावला, त्यामुळे केस भाजले. 8 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. 8 दिवसांनी ती परत आली. त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी नवरात्र आली. नवरात्रीमध्ये हिच्या अंगामध्ये अष्टमीला देवी आली आणि देवी आल्यानंतर अंगात संचार झालेल्या अवस्थेमध्ये ही बाई असं म्हणाली की मी जावेच्या अंगामधनं जे भूत काढलेलं होतं ते नणंदेच्या 2 लहान मुलांच्या अंगात शिरतंय आणि म्हणून त्यांना जाजमाखाली लपवा. आणि जाजमाखाली त्यांना लपवल्यानंतर त्यांच्या अंगातलं भूत काढण्यासाठी अंगामध्ये संचार झालेली ही बाई त्या जाजमावर नाचली. एका मुलाचं वय होतं 5, दुसऱ्या मुलाचं वय होतं 2. दोघांच्याही गळ्यावर पाय पडला. दोघांचाही तिथल्या तिथे जीव गेला. आई वडिलांनी तक्रार केली नाही. रात्रभर प्रेत घरात ठेवली. दुसरे दिवशी सकाळी अंत्यसंस्काराला काढली. त्यावेळी शेजारच्या लोकांनी तक्रार केली की यांच्या घरी अचानक रात्री 2 मुलं मेली कसे. हे जे प्रकरण घडलं, ह्या काळीमा लागला महाराष्ट्राला, म्हणून तोंडाला काळं फासून आझाद मैदानावर आम्ही धरणं धरून बसलेलो होतो. आणि त्याच्यानंतर नाला सोपाऱ्याला मी एक जाहीर सभा घेतली आणि माझ्याबरोबर माझे मित्र, त्यावेळी ते ठाणा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटील अनेक वर्षाचे माझे स्नेही आहेत. तर विश्वास नांगरे पाटील आणि मी आम्ही दोघांनी सभा घेतली नाल्या सोपाऱ्याला. आणि विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले, ते म्हणाले तुम्हाला माहित आहे की ताजमहालवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हातात रिव्हॉल्वर घेऊन 12 तास किल्ला लढवत होते. ते म्हणाले ताजमहालमधली लढाई सोपी होती. समोर अतिरेकी होता, त्याच्या हातात रिव्हॉल्वर होता, आपल्या हातात रिव्हॉल्वर होता, आमने सामने काय व्हायचं ते झालं असतं. परंतु ही लढाई अधिक अवघड आहे, कारण स्वतःची मुलं आई वडिलांच्या समोर चिरडून मारली जात असताना आई वडील त्याला उपचार समजतात. ही मानसिक गुलामगिरी अधिक भयानक आहे. अशी उदाहरणं मी तुम्हाला महाराष्ट्रातली सांगितली तर कदाचित आजची रात्र संपेल, पण उदाहरणं संपणार नाहीत, कारण गेले 25 वर्ष मी याच्यामध्ये कामं करतो. त्याच्यामुळे दुसरं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. म्हणजे जवळजवळ 700 ते 800 किमान बुवाबाजीची प्रकरणं या 20-25 वर्षात आम्ही पर्दाफाश केला असेल. भानामतीची आत्तापर्यंत आलेली अनिसेची सगळीच्या सगळी प्रकरणं आम्ही यशस्वीपणे सोडवलेली आहेत. चमत्कार नाही म्हणून त्याला 21 लाख रुपयाचं आव्हान देऊन आम्ही 2 वेळा महाराष्ट्रातनं यात्रा काढलेली आहे. फलज्योतिषाला आम्ही जाहीरपणे आव्हान दिलेलं आहे. याच्यासाठी कायदा व्हावा असा आम्ही प्रयत्नात आहोत. म्हणजे हे झालं दुसरा भाग. अधिक महत्वाचा भाग तिसरा, तो मी असं म्हटलं की धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं ती आम्ही करतो. म्हणून माझ्या भाषणाच्या आधी संयोजकांना, पूर्वी माझ्या भाषणात येऊन गोंधळ घालायचे, मग त्यांना लक्षात आलं की भाषणात येऊन गोंधळ घातल्यानंतर आपल्यावर कारवाई होते. त्यामुळे साधारणपणे माझं भाषण कुठेही असलं की मग फोन किंवा SMS केले जातात की दाभोलकरांचं भाषण तुम्ही ठेवू नका. त्याच्यामुळे दाभोलकरांचं भाषण असलं की आजूबाजूला पोलीस दिसावेच लागतात, त्याशिवाय मंडपाची शोभा वाढत नाही. तशी ती आत्ता देखील वाढलेली आहे की ते मागे येऊन बसलेले आहेत. आणि मी असं म्हणतो की मी गेले 35-40 वर्ष हे बोलतोय, आज नाही.
माझे शेकडो लेख आणि डझनावारी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे माझ्यावर ज्या अर्थी गेल्या 40 वर्षात एकही खटला दाखल झाला नाही, कदाचित झालं असेल तर काय थोडंफार कौतुकच झालं असेल. त्यामुळे मी काय बोलतो ते मला पक्क माहित आहे. मी काय बोलतो ते कुणाच्या तरी बोटावर पाय आणतं काय, म्हणून त्यांना असं वाटतं काय की दाभोलकर लोकांना जी चिकित्सा करायला शिकवतात आणि हे या देशामधल्या हितसंबंधांचं रूप आहे. मी तुम्हाला साधं एक उदाहरण देतो. 1857 साली बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन झाली. बॉम्बे, चेन्नई आणि कलकत्ता 3 विद्यापीठं स्थापन झाली. पहिली महिला ग्रॅज्युएट कधी झाली बॉम्बे युनिव्हर्सिटीची? आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी कराचीपासून धारवाडपर्यंतची होती. कधी झाली? किती वर्ष लागतात ग्रॅज्युएट व्हायला? किती वर्ष लागतात? 4 जास्तीत जास्त. 61 62. महाराष्ट्रातली पहिली महिला ग्रॅज्युएट झाली 1887 साली. का? 30 वर्ष परीक्षेला बसून नापास झाली काय? परवानगी नव्हती. राणीच्या जाहीरनाम्यात आश्वासन होतं की आम्ही तुमच्या धर्मात ढवळाढवळ करणार नाही, आणि धर्म सांगत होता शिकणं हे बाईचं काम नाही. 1882 साली दोराबजी नावाची एक पारशी बाई मुंबईच्या हायकोर्टात गेली. 1883 साली तिच्या बाजूने निर्णय मिळाला. 1883 साली ती गेली कॉलेजमध्ये, आणि 1887 साली ती पहिली महिला ग्रॅज्युएट झाली. आणि त्याच्या आधी अवघं 40 वर्ष. उद्या सावित्रीबाईंची जयंती आहे ना, आहे ना 3 जानेवारीला. सावित्रीबाईंनी ज्यावेळी मुलींना शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला एवढेच आपल्याला माहित आहे की त्या शाळेत शिकवायला जात त्यावेळी त्यांच्या अंगावर शेण दगड टाकत. ऐकलंय ना? त्यामुळे शाळेत जाताना त्या एक साडी जादा घेऊन जात आणि परत शाळेतनं येत असताना लोकांनी शेण टाकल्यामुळे खराब झालेली ती साडी नेसत. पण आपल्याला माहित नाही जे मी आता तुम्हाला सांगतोय ते, आणि ते मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हसाल. त्यावेळच्या शहाण्या सुरत्या पुण्यामध्ये अशी पत्रकं निघाली की हा फुले असं म्हणतोय की मुलींनी शिकायला पाहिजे. मुलींनी अजिबात शिकता कामा नये. बायकांनी वाचायला लिहायला अजिबात शिकता कामा नये. का? कारण वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील. हे वाचायला शिकलेल्या पुरुषाला कसं कळलं माहित नाही बरं का, ते वाचायला शिकल्यानंतर वाईट साईड पुस्तकं वाचतात. वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील, आणि लिहायला शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहितील. तुम्ही हसला, फुल्यांचे वडील हसले नाहीत. फुल्यांच्या वडिलांनी फुलेंना बोलवलं आणि सांगितलं बायकांना शिकवण्याचा धंदा बंद कर. फुले म्हणाले का? ते म्हणाले धर्मामध्ये सांगितलेलं आहे की चूल आणि मूल हे बाईचं काम आहे, शिकणं हे बाईचं काम नाही. फुले म्हणाले पण मी असं ठरवलंय की बाईला शिकवायचं. फुलेंचे वडील म्हणले तो काय वाटेल ते ठरवशील, धर्माची नीती असती, ती नीती सगळ्यांनी पाळायची असती, त्याच्यामुळे बायकांना शिकवणं उद्यापासून बंद. फुले म्हणाले नाही पण तरी मी असं ठरवलं धर्माची नीती काय असेल ती असेल पण बायकांना शिकवायचं. नंतर फुलेंचे वडील काय म्हणले कोण सांगेल? माहित आहे ना काय म्हणले? म्हणाले तुला जर मुलींना शिकवायचं असेल तेही खालच्या जातीतल्या, आणि तुला जर धर्म पाळायचा नसेल तर माझं घर सोडून बाहेर चालता हो. 21 वर्षाचे फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई मुलीला शिकवता यावं याच्यासाठी कार्यकारण भावाने धर्माची चिकित्सा करून स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून 250 वर्षापूर्वी बाहेर पडल्या. म्हणून तुम्ही इतक्या भगिनी आज या ठिकाणी येऊन बसला. म्हणजे लोक मला असं नेहमी विचारतात का होता बोलकर तुम्हाला खरंच वाटतं का अंधश्रद्धा निर्मूलन होईल? नाही, त्यांना असं वाटतं की मला काही उद्योगधंदा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आपला. तर मी म्हणतो की तुम्हाला मी सांगतो आज ना उद्या, उशिरा वा लवकर, सोपेपणाने व अवघडपणाने, पण शेवटी मीच जिंकणार याची मला पक्की खात्री आहे. मग ते म्हणतात कशावर ना? मी म्हणतो साधी गोष्ट आहे. 2000 वर्ष ज्या बाईला शिकायला दिलेलं नव्हतं त्या बाईला तुम्ही शिकवायला लागला 1887 साली, आणि मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 10वीला आणि 12वीला पहिल्या कोण आल्या? आल्या ना मुली.
मग कोण जिंकलं? 2000 वर्षाची विषमतेची परंपरा जिंकली का 150 वर्षाची समतेची परंपरा जिंकली? जिंकली ना समतेची. मग नरेंद्र दाभोळकर जिंकणार का नाही? जोरात हो म्हणवत नाही, खात्री नाही. म्हणजे लोहियांचं असं एक वाक्य आहे, लोहिया हे तुम्हाला माहित असेल, मोठा माणूस. लोहियांचं वाक्य असं आहे, लोग मेरी बात सुनेंगे जरूर लेकिन मेरे मरने के बाद. तशी काय माझी इच्छा नाही बरं का, ते आधी ऐकलं तरी चालेल. तेव्हा नंबर 1 धर्माच्या मी समोर घड्याळ आहे माझ्या, ते बघून मी बोलतोय. त्यामुळे धर्माच्या चिकित्सेचा हा एक भाग. नंबर 2 अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका आणि भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका ही तंतोतंत एक आहे. काय आहे भारतीय संविधानाची धर्माबद्दलची भूमिका? 25, 26, 27 आणि 28 आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काढून वाचा. त्यात 25वी घटनेचं कलम अधिक महत्वाचं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासनेचं, धर्मपालनेचं, पारलौकिक कल्याणाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, बौद्ध असा, शीख असा किंवा कुठल्याच धर्माचे नसा, तुम्ही मंदिरमध्ये जावा, मशिदीमध्ये जावा, चर्चमध्ये जावा, गुरुद्वारामध्ये जावा किंवा कुठेच जाऊ नका. तुम्ही अल्लाची, येशूची, गुरुग्रंथ साहेबाची, तथागत गौतम बुद्धाची कुणाचीही पूजा करा किंवा करू नका. यापैकी काहीही करण्याची अथवा काहीही न करण्याची तुम्हाला परवानगी आहे. त्यामुळे तुमच्या मतदानाच्या आणि नागरिकत्वाच्या हक्कावर कसलीही गदा येत नाही. ही तंतोतंत भूमिका आमची धर्माच्या विधायक चिकित्सेची आहे. आणि त्याच घटनेत असं म्हटलंय की धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ते निरपवाद नाही. 4 गोष्टींच्यासाठी धर्माचं स्वातंत्र्य मर्यादित करता येतं. 1 कायदा सुव्यवस्था, 2 सार्वजनिक नीतिमत्ता, 3 सार्वजनिक आरोग्य आणि 4 राष्ट्रीय एकात्मता. ज्या वेळेला यापैकी कुठली गोष्ट श्रेष्ठ असा निर्णय करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी या 4 गोष्टींना महत्त्व दिलं जातं. म्हणून शिखांचं सर्वोच्च पवित्र असलेल्या सुवर्ण मंदिरामध्ये देशाचं लष्कर घुसलं. त्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांना स्वतःचा जीव द्यावा लागला, लष्कर प्रमुखाला जीव द्यावा लागला. कारण राष्ट्रीय एकात्मतेपासून फुटून निघण्याचं कारस्थान जर धर्मस्थळामध्ये चाललं तर धर्म नंतर, देशाची एकात्मता पहिली. ही सगळी गोष्ट एका बाजूला अतिशय स्पष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूलाही स्पष्ट आहे. ती अशी की म्हणजे आपल्याला हे माहित आहे का की खरं म्हटलं तर हे काम आम्हाला करायला नको पाहिजे होतं. हे काम किती प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेलं आहे. गाडगे बाबा 30 वर्ष आषाढी कार्तिकीला पंढरपूरला गेले. एकदाही गाडगे बाबांनी उपवास केला नाही, एकदाही गाडगे बाबा आत देवळात गेले नाहीत. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा स्वतःच्या खराट्याने बाबा साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे आणि समोर असलेल्या लोकांना बाबा विचारायचे, बाप हो देव पाहिला का देव? लोकांना आश्चर्य वाटायचं की अरे आम्ही तर पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि हा माणूस आम्हाला विचारतोय देव पाहिला का देव? लोक म्हणायचे पाहिला जी. बाबा म्हणायचे कमाल आहे, तुम्ही देव पाहिला? तुमचा देव कोठे राहतो? लोकांना वाटायचं या आढळण्याला काहीच माहित नाहीये. तोपर्यंत काय बाबांना एवढं नाव झालेलं नव्हतं. लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो, तो रंगाने सावळा आहे, तो विटेवर उभा आहे, त्याच्या कटीवर हात आहेत, त्याच्या बाजूला रखमाई आहे. मग बाबा आपण त्या गावचेच नाही असं दाखवत म्हणायचे कमाल आहे, तुमचा देव देवळात राहते, माझा देव माझ्या मनात राहते. तरी लोकांना कळायचं नाही. मग गाडगे बाबा पुढे त्यांच्या मिश्किल वराडी शैलीमध्ये विचारायचे, तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही? लोक म्हणायचे करते. तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते? लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःची अंघोळ स्वतःले करता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळ रे काय घालणार? पुढे बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसते की नाही? लोक म्हणायचे नेसते. तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले धोतर कोण नेसवते? लोक म्हणायचे आम्हीच नेसवतो जी.
बाबा म्हणायचे, अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःला नेसता येत नाही, तो तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र काय देणार? पुढे बाबा विचारायचे, तुम्हाला देवाले नैवेद्य दाखवते की नाही? लोक म्हणायचे दाखवते. बाबा विचारायचे, नैवेद्य दाखवून काय करते? लोक म्हणायचे, हातात काठी घेऊन नैवेद्याच्या बाजूला बसते. बाबा विचारायचे, कशाला? लोक म्हणायचे, देवाला दाखवलेला नैवेद्य कुणी कावळा कुत्रा खायला येईल, त्याला काठीनं हाकायला. बाबा म्हणायचे, अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचे स्वतःचे स्वतःला रक्षण करता येत नाही, तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार? आणि पुढं मित्रांनो, गाडगे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे, जो विचारायचा आपण विसरून गेलो. गाडगे बाबा विचारायचे, जित्ता जागता देव कोणी पाहिला का? जित्ता जागता देव. आणि आपण कोणी पाहिलेला नसतो जित्ता जागता देव. त्यामुळे लोक कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने इकडं तिकडं बघायला लागायचे. बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा, रापलेला चेहरा, पांढरी शुभ्र दाढी, अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे, पाय अनवाणी. त्याच्याकडे बोट दाखवत गाडगे बाबा म्हणायचे, अरे हे भाऊराव पाटील बघा, हे महारामांगाच्या पोरांना शिकवण्याचं काम करते, त्याला देव म्हणा. अरे तो गांधी बाबा बघा, ते देशासाठी मरतीये, त्याला देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, आजाऱ्याला औषध द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या गांजलेल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी. बाप हो देव याच्यात राहते, बाप हो देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहते, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. आता हे या भूमीमध्ये शेवटचं कीर्तन, मला माहिती आहे ना, मांजऱ्याला शेवटचं कीर्तन झालेलं आहे गाडगे बाबांचं या मुंबईत, आणि ते ऑडिओ उपलब्ध आहे. तेवढे एकच कीर्तन गाडगे बाबांचं ध्वनिफीत उपलब्ध आहे. हे सगळं असताना हे नरेंद्र दाभोलकर सांगतात, म्हणून लोक जर म्हणत असतील की नाही दाभोलकरांना बोलायला दिलं नाही पाहिजे, तर मग तुम्ही विचार करायला पाहिजे की हे लोक जे असं म्हणतात त्याच्या माग काय हेतू आहे? समाज त्यामुळे पुढे जाणार आहे का समाज त्याच्यामुळे मागे जाणार आहे? चौथी सूत्र मी तुम्हाला म्हटलं की चतुसूत्रीवर काम करतो. मी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. मी तुम्हाला शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा विरुद्धचा संघर्ष सांगितला. मी तुम्हाला धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा सांगितली. यापैकी कशाचाही मी विस्तार केला नाही. यातल्या प्रत्येक गोष्टीवर मी 1 तास बोलू शकतो. परंतु चौथी गोष्ट, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. आणि लक्षात घ्या की हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हे माहित आहे का की बाईच्या अंगात येतं, बरोबर आहे ना? जास्त करून कोणाच्या अंगात येतं? बायकांच्याच येतं. का? कारण बायका या देव्यांच्या राज्यात पॉप्युलर आहेत जास्त, त्यामुळे देव्या डायरेक्टली त्यांच्या अंगात जातात. असं आहे काय? अंगात येतं म्हणजे काय होतं? अंगात येतं म्हणजे काय होतं समजून घ्या. धरण असतं, धरण काठोकाठ भरतं. काठोकाठ भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. ते जर उघडले गेले नाहीत तर धरण फुटतं, बरोबर आहे ना? तसं माणसाच्या मनाचं धरण वेदनेने किंवा दुःखाने भरल्यानंतर माणसाच्या अंतर्मनाचे दरवाजे आपोआप उघडले जातात आणि ताणाचा निचरा होण्यासाठी काही काळ ती बाई अन्य भूमिकेमध्ये प्रवेश करते. आणि तुम्ही मला सांगा, या देशामध्ये मनातल्या दुःखाचं धरण लवकर भरण्याची शक्यता बाईची आहे का पुरुषाची आहे? बाईचीच आहे. कारण त्या बाईला तुम्ही जन्माला येऊ देणार नाही, आणि जन्माला आलं तर तुम्ही दिल्ली प्रकरण केल्याशिवाय सोडणार नाही. प्रत्येक क्षणाला जर ती बाई बिचारी स्वतःच्या अस्तित्वाचा झगडा करत जगत असेल तर त्या बाईच्या अंगामध्ये येणं हे थांबवायला नरेंद्र दाभोलकरांची प्रबोधनाची भाषणं आणि अंगात आलेली बाई अशी का वागती याची व्याख्यानं उपयोगी नाहीत. तुम्ही बाईला जे जीवनव्यापी गौणत्व दिलेलं आहे, आपल्या समाजामध्ये बाईचा ना सन्मान होतो ना बाईला प्रतिष्ठा आहे, ते जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत बाईच्या अंगात येणं थांबवता येत नाही. हे जसं आहे
तसंच व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणं म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही बहुधा माझ्या माहितीप्रमाणे भारतातली एकमेव संघटना असेल की जाहीरपणे जी असं म्हणते की व्यसन करणाऱ्या माणसांनी आमच्या संघटनेचं सभासद व्हायचं नाही. आम्ही जितक्या कडवटपणे अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, जितक्या कडवटपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाजूचे आहोत, त्यापेक्षा कांकणभर सरसच आम्ही व्यसनाच्या विरोधात आहोत. आणि त्यांनी मगाशी सांगितलं ते खरं आहे. मी जितके वर्ष मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो तितकीच वर्ष मी एक मोठं व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. माझ्याकडे 40 पेशंट 1 महिन्याची ट्रीटमेंट घ्यायला दर महिन्याला ॲडमिट असतात. पण हे सगळं कशा करताय? हे सगळं याच्या करता आहे की अंधश्रद्धा विवेक नाहीसा करते आणि दारू देखील काय नाहीसा करते? विवेक नाहीसा करते. आणि सगळ्यात अडचण अशी आहे, त्यामुळे आम्ही विवेकवादी चळवळ आहोत, आम्ही काय अंधश्रद्धा निर्मूलनवादी चळवळ नाही आहे. पण या विवेक नाहीसा करण्यामध्ये सगळ्यात अधिक गंभीर गोष्ट अशी आहे, मी गेले 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो. आतापर्यंत एकही माणूस मला असं भेटलेला नाही की जो असं म्हणतो मी वाईट काम करतो. लोक असं म्हणतात की डॉक्टर तुम्ही चांगलंच काम करता, बुवा आणि बाबा लेकाचे हरामखोर असतात, ते लोकांना फसवतात, स्त्रियांचं शोषण करता, तुम्ही त्याच्या विरोधी लढता, ते चांगलंच करता. एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर तो पुढं हळूच असं म्हणतो, पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का. आमचे जे महाराज आहेत ना ते खरे खुरे, बाकीचे लेखाचे सगळे बदमाश. तसंच मी दारूच्या विरोधामध्ये काम करतो म्हणून लोक मला म्हणतात डॉक्टर तुम्ही ते व्यसनमुक्तीचं काम करताना ते फार चांगलं बरं का. म्हणजे दारू म्हणजे वाईट, दारू म्हणजे माणसाला होतं का नव्हतं करतं, त्याच्या सुखी संसाराची राखरांगोळी करतं, त्याला उभ्या संसारातनं उठवतं. तुम्ही त्याच्या विरोधी काम करता ते चांगलंच करता. एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर मग पुढे ते हळूच म्हणतात पण डॉक्टर आपलं म्हणजे कसं माहित आहे का, आपण पितो म्हणजे परफेक्ट कंट्रोलमध्ये पितो बरं का. म्हणजे मुळात आपण अशी तशी घेत नाही, आपण फक्त फॉरेनची घेतो, ती देखील स्वतःच्या घरामध्येच, ती 1 किंवा 1.5 पेग जास्त, पुन्हा आपल्याला फारशी चढत नाही. आपण पिऊन कधी बायकोच्या अंगावर हात टाकलेले नाही, आपण कधी बाईला पैसे नाहीत म्हटलेले नाहीत, रस्त्यावर जाऊन आपण कधी कुणाशी भांडण काढलेलं नाही, दारू पिऊन गटारात लोळताना कधी आपल्याला उचलून आणायला लागलेलं नाही. आपण पितो म्हणजे स्वतःच्या घरामध्ये तब्येतीने फक्त विलायतीच पितो. बाकी डॉक्टर तुमचं व्यसनमुक्तीचं काम चांगलंच आहे बरं का, ते व्हायलाच पाहिजे. विवेक गमावलेल्या समाजाची लक्षणं आहेत. जरा आठवून बघा, तुम्हाला आठवतंय का गेल्या 2 वर्षामध्ये मुंबईत सगळ्यात जास्त दारू विक्री कुठल्या दिवशी झाली? कधी झाली आठवतंय? 31 डिसेंबर, होळी, आठवा जरा. हा आपापसात नका बोलू. देशाने ज्या वेळेला विश्वचषक जिंकला भारतामध्ये त्यावेळेला मुंबईतले दारूचे विक्रीचे सगळे उच्चांक धडाधडा कोसळले. टीव्ही आठवून बघा, दस्तुरे खुद्द देशाच्या राष्ट्रपती त्याही महिला या देशाच्या संघाचं अभिनंदन करतायत आणि शॅम्पेनचे फवारे आपले खेळाडू उडवत होते एकमेकावर. आणि परत आमचे नेते सांगतात शॅम्पेन ही काय दारू आहे का, वाईन ही काय दारू आहे का, मग ते काय अमृत आहे वे, त्याच्यामध्ये इथाईल अल्कोहोल आहे 7.5 ते 15%. त्या दिवशी मुंबईत सगळ्यात दारू जास्त खपली ज्या खेळाला. त्यांनी सांगितलं ते खरं आहे, माझ्या आयुष्यातली 22 वर्ष मैदानावर गेली. मी भारताकडनं कबड्डी कसोटी खेळलो बांगलादेशी, आणि त्यामुळे मला पक्क माहिती आहे की खेळाडूंनी दारू पिऊ नये म्हणून. आणि मी ज्या क्रीडा संस्थेत वाढलो त्याच्यामध्ये अजिबात शक्यताच नव्हती. आम्ही आयुष्यात सुपारी पण खाल्ली नाही, ते पुढच्या गोष्ट दूर. पण जो देश क्रीडा विजय साजरा करण्यासाठी दारूचा उच्चांक मोडतो तो समाज विवेकी आहे का अविवेकी आहे? आणि जो समाज अविवेकी आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम होईल काय? होणार नाही. त्याच्यामुळे नंबर 1 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं,
नंबर 2 शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं, नंबर 3 धर्माची कृतिशील विधायक चिकित्सा करणं आणि नंबर 4 व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. या पद्धतीनं गेले 25 वर्ष आम्ही काम करतो. त्यामुळे तुम्हाला ज्यांना असं वाटत असेल की या कामामध्ये यावं, हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही की आम्ही ॲब्सोल्यूट मायनॉरिटीत आहोत. बरोबरच आहे, आहोतच, आणि आम्ही फुटके आहोत हेही सांगायला मला लाज वाटत नाही. तुम्हाला ज्यांना जे शक्य असेल, तुम्हाला काम करायला शक्य असेल तर तुम्ही फक्त तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव लिहून द्या. माझे सहकारी तुमच्याशी फोनवर बोलतील. मी परत कधी मुंबईला आलो तर मी तुमच्याशी बोलीन, नाही तर माझे सहकारी तुमच्याशी बोलतील. मुंबईमध्ये दादर, गोरेगाव, ठाण्याला आमचं काम चालतं. तुम्हाला ते शक्य नसेल तर खिशातनं 200 रुपये काढा. एक अतिशय चांगलं मासिक आम्ही चालवतो, त्याचा 500 पानी दिवाळी अंक आणि दर महिन्याचा अंक तुमच्याकडे येईल. त्यामुळे मी तुम्हाला परत कधी भेटीन माहीत नाही, परंतु दर महिन्याला माझ्या अंकाच्या रूपाने तुम्हाला भेटीन. मागं माझी काही पुस्तकं मांडलेली आहेत, ती तुम्ही विकत घ्या. मी काही या ठिकाणी वक्ता म्हणून आलो नाही. वक्ता म्हणून जाण्याचं मी पूर्वीच थांबवलेलं आहे. मी कशाकरता आलो ते सांगण्यापूर्वी फक्त एक 5 मिनिटं, अजून मी घड्याळाकडे बघूनच बोलतोय, मला 5 मिनिटं शिल्लक आहेत 1 तास व्हायला. 5 मिनिटामध्ये साधारणपणे मी थांबेन. आता मुद्दा असा आहे की मग हे स्वप्न मी पाहिलं असं तुम्ही म्हणा, तर आता मूळ मुद्दा असा आहे बघा. आता एवढं ऐकलं तुम्ही. हा प्रश्न मला अनेकदा विचारतात, पण अनिष्ट कार्यकर्ता नाही विचारतील. तुम्ही उद्या कार्य करायला लागला तरी विचाराल, किंवा मी तुम्हाला विचारतो. आणि माझ्या शेकडो सहकार्यांच्यावर सक्ती केली काय की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करा, नाही तर उद्यापासून तुरुंगात टाकू. प्रत्येकाला घर दार बायको मुलं आहे की सगळं, प्रत्येकाला बाकीचं काय आहे की नाही, मजा येते. पण या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं दुसरी महत्वाची गोष्ट अशी, आत्मविश्वास वाढतो. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला विचाराची तात्विक बैठक प्राप्त होते. आणि अशी बैठक प्राप्त झाली की मग आपल्याला भय उरत नाही. मी त्या महाराजांचं नाव घेत नाही, कारण त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं. त्यांनी एकदा जाहीर भाषणामध्ये असं सांगितलं की नरेंद्र दाभोलकर आणि ND पाटील यांचे हातपाय तोडा. हां, मला सांगलीच्या पोलिसांनी असं विचारलं, DSPने विचारलं की डॉक्टर तुम्ही तक्रार दाखल करा, मी खटला दाखल करतो. दुसऱ्या एका मित्र असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणले, डॉक्टर तुम्ही रात्री अपरात्री कुठेही एकटे फिरत असता, तुम्ही रिव्हॉल्व्हरचा परवाना मागा. मी काय करावं अशी तुमची कल्पना आहे? काय केलं नाही मी काही लक्षच देत नाही. मी काही तक्रार बिक्रार केली नाही. मी काय वेडा आहे काय? मी शांततामय आणि सनदशीर परिवर्तनावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी जर माझ्या बचावासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन फिरायला लागलो तर माझ्या कार्यकर्त्यांना काम करून घरी बसावं लागेल. त्यामुळे उद्या माझ्यावर हल्ला झाला तर झाला, असो वाट. हल्ला होण्यात काय चूक आहे? मी जे सांगतो ते लोकांना आवडलं नाही, कोणी मला मारलं तर मला काहीही म्हणायचं नाही. एकदा त्यांनीच असा आरोप केला जाहीर सभेत की नरेंद्र दाभोलकर हे परदेशी येणाऱ्या पैशाच्या आधारे चळवळ चालवतात. मग मला वृत्तपत्राने विचारलं, याच्यावर तुमची प्रतिक्रिया डॉक्टर, म्हणणं काय? मी म्हटलं माझं म्हणणं एका वाक्यात छापा, हे परमेश्वरा तू त्यांना क्षमा कर, आपण काय बोलतो हे त्यांना समजत नाही. कशाला मी उत्तर देत बसू? त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये तुम्ही काम करत राहा. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो गेल्या 25 वर्षामध्ये कोणालाही ग्रँटसाठी अर्ज केलेला नाही, कोणालाही फॉरेन फंडिंग द्या, देशी फंडिंग द्या म्हटलेलं नाही. गेल्या 25 वर्षामध्ये चळवळ चालवण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढा समाज जाहिरात वा देणगी रूपाने आम्हाला देतो. त्याच्यापेक्षा जास्त पैशाची आम्हाला गरजच नाहीये. प्रत्येक कार्यकर्ता स्वतःचं घर स्वतःच्या खर्चाने चालवतो. आपल्याला मजा येते ते काम करायला, आपल्याला मजा येते म्हणून आपण सिनेमाला जातो, पुस्तकं विकत घेतो, ट्रिपला जातो, तसं काम करतो. जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे आम्हाला मिळतात. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला वैचारिक तत्वज्ञानात्मक पाया प्राप्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही निर्भय बनता.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाज तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि समाज ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, मला स्वतःला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती असते की तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तो यशाचा मंत्र असा आहे की लोकांना असं पटलं पाहिजे की तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून भाषण देऊन नाही लोकांना पटत. लोक बघत असतात कोण कसं वागतो, कोण काय करतो, आणि लोक मनातल्या मनात तुम्हाला त्याचे मार्क देत असतात. ते मार्क ज्यांना मिळतात त्यांचं व्यक्तिमत्व हे खरं यशाकडे जाणारं असतं. आणि तसं व्यक्तिमत्व जर घडायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही व्यक्तिमत्व विकासाचे सगळे कोर्स करा, परंतु कुठल्या तरी चळवळीमध्ये उतरा. याचं कारण समाज बदलणार कसा? कसा बदलणार समाज? अवघड आहे ना. आज आपण जास्तीत जास्त समाज बदलण्यासाठी सह्या करतो किंवा हातामध्ये मेणबत्ती घेऊन मोर्चा काढतो. मग त्यांनी समाज बदलेल काय? नाही बदलणार. म्हणजे आज सांगितलं तर आश्चर्य वाटतं. काल 31 डिसेंबर झालं. 31 डिसेंबरला आता बऱ्यापैकी जागृती झाल्यामुळे अनेक ठिकाणी असा कार्यक्रम आम्ही घेतला. आता तो लोकांनी उचललेला आहे. एक गोष्ट म्हणजे दारूतला नव्हे दुधाचा. कारण 31 डिसेंबरला आता नव्या वर्षाच्या स्वागताच्या ऐवजी मद्य दीक्षा दिन असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे 31 डिसेंबरला दारू नको दूध प्या असा कार्यक्रम घेतला. मग मुलांचे तरुणींचे मेळावे घेतले वगैरे 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 चालू आहे. आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पंडित जवाहरलाल नेहरूंची बायको कमला नेहरू आणि कस्तुरबा गांधी महात्मा गांधींची बायको स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दारूच्या विक्रीच्या दुकानाच्या समोर पिकेटिंग करत होते. हिम्मत आहे आपली. गांधींची देशाच्या सर्वोच्च नेत्याची बायको आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची बायको दारू प्यायला येणाऱ्या माणसांच्या समोर गुत्त्यासमोर उभं राहून बाबा रे दारू पिऊ नका म्हणून विरोध करत होत्या किंवा भजनं म्हणत होत्या. कुणीतरी लढलं पाहिजे की नाही? न लढताच समाज बदलण्याची अजून काही युक्ती निघालेली नाहीये. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे काही पैलू पाडायचे असतील ते तुम्ही जरूर पाडून घ्या. त्याने तुमचं व्यक्तिमत्व